नाही 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 आईसाहेब, हे असं काही नाही. असं हाय असं आम्ही म्हणत नाही हो. आम्ही असं ऐकलंय असं आम्ही म्हणतोय. नाही ऐकलं असेल तुम्ही, पण ते खरं नाही तसं. अजून बरंच काही कानावर आलंय आमच्या. काय? सुनबाई घर सोडून गेल्या ते पण त्याच्याच सांगण्यावरून गेल्या म्हणे. नाही हो, मला तर काय असं वाटत नाही बघा. आम्हाला बी नाही वाटत, पण कारण त्या कुणाचं ऐकून असं काय करत नाहीत. त्यांच्या मनाला जे योग्य वाटते तेच करतात ना कायम. हा ते तर बघतोच आहे की आपण. हा पण कसं आहे अधिपती, तुम्हाला पटो ना पटो, आम्ही जे काय ऐकलं ते आपलं आम्ही तुमच्या कानावर घातलं. आणि सुनबाई तशा वळणाच्या नाहीत, आम्हाला चांगलंच ठाव आहे. पण कसं आहे ना अधिपती, त्यासनी शिकलेला नवरा पाहिजे होता. तुमचं शिक्षण कमी, त्यात त्यांचं आमच्याबरोबर काय पटना. रोज उठलं की आपलं कशा ना कशावरनं तरी वादावादी सुरू. कसं आहे, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा खांदा मिळाला आपलं रडायला तर बरं वाटतं ना. म्हणजे कुणी आपलं ऐकून घेणारं असलं की कसं बरं वाटतं. तसं काहीतरी झालं असेल. म्हणजे आता बघा की, त्यांना ह्या घरात राहण्यापेक्षा, त्यांच्या घरात राहण्यापेक्षा त्यांच्या मित्राबरोबर वेळ घालवायला जास्त आवडतं, नाही का? असं नाही आईसाहेब. असं नाही तर मग तो कशाला आलता त्यांच्याबरोबर फॅक्टरीत? हां, दोघी बी बरोबरच आलते, नाही का? तुम्हाला कसं कळलं? अहो, आपली फॅक्टरी आहे ती. आपल्या फॅक्टरीत कोण येतं, कोण जातं हे आम्हाला बरोबर कळतं. सगळीकडे लक्ष ठेवून असतोय आम्ही. सुनबाई त्यांच्याबरोबरच फिरत्यात आजकाल, हे सत्य आहे अधिपती. नाही नाही, असं काय नाही. उगाच हे बघा, उगाच IQ गोष्टीवरून आपण काय ठरवायला नको, काय का नाही? नुसतं कानाने ऐकलेलं नाही, डोळ्यांनी बघितलेलं बी आहे. काय बघितलं? हे बघितलं आम्ही, हेच दाखवायचं होतं. हे असं आहे सगळं आणि हे असं रोजचं झालंय म्हणे. रोज सुनबाई त्यांच्या गाडीतून फिरत्यात. परदेशी गाडीचा सोस आहे की परदेशी माणसाचं कोण झालं.